कणकवली पंचायत समितीच्या वतीने आयोजित गावठी आठवडा बाजारचे सोमवार 15 जून रोजी सकाळी 9 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी वालावलकर, पंचायत समिती सदस्य गुरु शिंदे, राजा जाधव, गुरुनाथ वर्देकर आदी उपस्थित होते. दर शुक्रवारी कणकवली पंचच्या जुन्या इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गावठी बाजार भरविण्यात येणार आहे. स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे यासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. विद्यमाने पंचायत समिती कणकवली या ठिकाणी गावठी आठवडी बाजारचा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी उपस्थित माननीय कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सावंत साहेब, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सन्माननीय वालावलकर साहेब, आमच्या पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय जाधव साहेब, सन्माननीय शिंदे साहेब आणि सर्व पत्रकार बंधू यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या राज्य शासनाचं असं धोरण आहे, शेतकरीचं उत्पन्न जे आहे, शेतमालाचं उत्पन्न दुपटीने व्हायला हवं. त्याचबरोबर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचं जे उत्पादन माल आहे त्याचं मूल्यवर्धन व्हावं या दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट जे आपल्या शाश्वत विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यातली पहिली संकल्पना, ज्या संकल्पना आपल्या देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे. 1 नंबरची जी थीम आहे म्हणजेच गरिबी मुक्ती आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, या उद्देशाने आपण या ठिकाणी गावठी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आपल्या शेतामध्ये शेतकरी, जे सर्वसामान्य शेतकरी आपल्या गावागावातील शेतकरी आहेत, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे त्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांना योग्य बाजारभाव मिळावा या उद्देशाने ह्या आठवडी बाजाराचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की या गावठी आठवडी बाजाराचं जे उद्घाटन आहे ते सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 9 वाजता ह्या गावठी आठवडी बाजाराचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटन प्रसंगी सर्वच पदाधिकारी आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच आपल्या वतीने मी विनंती अशी करते की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. सर्व शेतकरी असतील, सर्व बचत गट असतील, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे तो जास्तीत जास्त या ठिकाणी आणावा आणि सहकार्य करावं आणि हा आठवडी बाजार यशस्वी करावा अशी मी आपल्याच्या वतीने सर्वांना विनंती करते. जरी उद्घाटन सोमवारी असलं तरी ह्यानंतर जे नियमित आपला आठवडी बाजार जो आहे तो शुक्रवार हा वार आहे, त्यामुळे नियमित जो आठवडी बाजार आहे तो शुक्रवारी सुरू होणार आहे. फक्त सोमवारी आपण याचं उद्घाटन करणार आहोत. धन्यवाद. किती व्यावसायिकांना, विक्रेत्यांना बसायला जागा देणार किंवा त्यांच्या नाव नोंदणी संदर्भाची प्रक्रिया कशी असणार? आतापर्यंत 40 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि त्यापेक्षा जास्त ही जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपलं जी ग्रामपंचायत समितीची जुनी इमारत आहे त्याचा जो आवार आहे, त्याचं जे समोरचं हे आहे प्रांगण आहे, बाजूचं प्रांगण आहे, त्या ठिकाणी आपण शेड निर्माण केलेले आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक तिथे बसू शकतील आणि त्याचबरोबर पावसामध्ये सुद्धा त्याला कुठलाही अडथळा येणार नाही या दृष्टीने हा प्रयत्न आपण करण्यात आलेला आहे. कोणकोणते शेतीमाल या आठवडी बाजारामध्ये उपलब्ध असतील? याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारा भाजीपाला असेल, मग इतर नगदी पिकं असतील, म्हणजे त्याच्यामध्ये तृणधान्य असतील किंवा इतर जो भाग आहेत त्याच्यातून उत्पादित केलेलं जसं की कुळीत पीठ असेल, मसाले असतील, मसाल्यांचे पदार्थ असतील, इतर जे आपण म्हणजे ज्याच्यानुसार आपण सीझननुसार आता रानभाज्या येतील त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश असतील. त्याचबरोबर मग मूल्यवर्धित केलेली उत्पादन असतील, काही फूड स्टॉल असतील त्या ठिकाणी. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याकडे असलेली गावठी कोंबडी असतील, गावठी अंडी असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, जे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल त्या सर्वच या ठिकाणी मालाचं स्वागत असेल. किती ते किती वेळ असणार आहे दर शुक्रवारी आठवडा बाजारात? दर शुक्रवारी 8 ते साधारणपणे 1 वाजेपर्यंत ह्याचा कालावधी असणार आहे.
मग या नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना काही ओळखपत्र किंवा जागा या संदर्भात अशी काय हो. आता सध्या त्यांचा ग्रुप केलेला आहे, त्यांना या ग्रुपवर ऍड केलेला आहे. आम्ही असं ठरवलेलं आहे की सलग 3 आठवडे बाजारांना जे उपस्थित राहतील त्याच्यानंतर त्यांना ओळखपत्र देणार आहे. त्याची नियमावली काय, स्थानिकच असेल की अन्य कुठून काय? स्थानिकांना प्राधान्य आहे, पण अन्य ठिकाणी जे खरोखर चांगल्या पद्धतीचा माल आहे जिल्ह्यातून कुठूनही ते येऊ शकतात त्यांना, कारण उत्पादित माल जो आहे ते चांगल्या क्वालिटीचा असेल, चांगल्या पद्धतीचं असेल आणि त्यांचं सातत्य असेल. असे पण आपल्याकडे मागच्या वेळी पण होते की काही मालवणमधले सुद्धा असे जे नियमित येणारे जे विक्रेते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देणार किंवा सहभागी होऊन घेतलं जाणार आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.